दचकली सगळं? नाही तुम्ही ते अचानक आलात ना ताई, म्हणून दचकले. मी अचानक येण्याने तू एवढी दचकशील असं वाटलं नव्हतं मला. तू कुठे गेली होतीस? अरे हां, तुम्ही आजीला भेटायला गेली होतीस राईट? तुम्हाला कसं कळलं? केदारने सांगितलं मला. हां. तुम्ही कुठे गेला होता? माझ्या एका क्लायंट बरोबर मीटिंग होती. का? नाही, सहज विचारलं. ओके, आपण जाऊया का? तू ओके आहेस ना? चल जाऊया आपण आतमध्ये. ये. हे बघा, मी माझ्या बरोबर कोणाला घेऊन आली आहे. अरे तारिणी, सरप्राईज! हॅपी बर्थडे! ये ये ये. हे बघ. ए केदार, अरे बघितलंस का? तुझे सगळे सरप्राईज बघून ती एवढी शॉक झाली की तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालंय. बर, पण तुम्ही दोघी एकत्र कशा काय? मला बाहेर भेटली तारिणी, म्हणून तिला घेऊन आत आले. बर ए तारिणी, तुला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. स्वीट. बाबा, या सगळ्याची काय गरज आहे? हे कर. गरज कशी नाहीये? हे गिफ्ट शोधण्यासाठी भाऊजींना किती कष्ट घ्यावे लागले माहितीये? घरी यायला सुद्धा खूप वेळ लागला. बाबा, थँक्यू. अरे का अगं असू दे ग. काकू पाया पडते. हॅपी बर्थडे. अँड दिस इज फॉर यू. सॉरी, ते जरा लपवायचा प्रयत्न करत होते. सरप्राईज होत ना तुझ्यासाठी. तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने छान गिफ्ट आणलंय. गॉड ब्लेस यू. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. मला फक्त माझ्या ध्येयापर्यंत पोचायचंय आणि त्यासाठी तुमच्यातला तो गुन्हेगार शोधून काढायचा. थँक्यू ताई. यू वेलकम. ए कौशिका, तू हे सगळं पाहिलंच का? मी आले. ए केदारने एकट्याने सगळा चमत्कार केलाय. हा, बघ 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 काय कळलं? अरे किती सुंदर केलं डेकोरेशन. व्हेरी नाईस. अरे वा, चला चला चला. चल. तारिणी, तुझे डोळे पाणावलेत. तिला इतकं मोठं सरप्राईज मिळालंय, मग डोळ्यात पाणी तर येणारच ना. बरोबर ना? नाही नाही, आपण औक्षण करूया ना आधी. काकी ताट आणाल ए तू थँक्यू. चेअर घे इकडे. हॅपी बर्थडे तारिणी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. घे घे तुझं गिफ्ट. थँक्यू काका. अगं अगं राहू दे ग, राहू दे. सॉरी फॉर डिले. अगं ॲक्च्युली अर्जंट एक सर्जरी आली म्हणून जरा थोडंसं. नाही नाही, इट्स ओके. तुम्ही अगदी वेळेत आलात. आम्ही औक्षणच करत होतो. मी आलेच. हा, काकू, तुझ्या प्रत्येक ध्येयात मी तुझ्या सोबत असेन. तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट आपण एकत्र म्हणून परतून लावू. त्या संकटाला पण कळू दे ना की तारिणी एकटी नाही आहे. तारिणीचा केदार तिच्या सोबत आहे. अरे वा, वहिनी पण आल्या अगदी वेळेवर. वा वा वा. या वहिनी, नाही, चालू दे तुमचं. निदान आजच्या दिवशी तरी. वहिनी, तुम्ही पण औक्षण करता का? हां हां, ताट घेऊन या ना. मी इथे उभी आहे तेवढं पुरेसं नाहीये का? वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बरं ठीक आहे चला घ्या घ्या का बा कल्याणी चल घे Happy birthday to you. Happy birthday to you. आई, या सगळ्या चेहऱ्यांमध्ये एक तुझा गुन्हेगार आहे आणि तो स्वतःला फार दिवस वाचवू शकत नाही. बॉस केक काप. समजतो कोणा युवराज खांडेकरला मला वाट बघायला लावली. अरे फक्त समोर यायला काय प्रॉब्लेम आहे? काय एवढं लपून बसण्याची काय गरज आहे? रे नाही उचलत जा आता. मूर्ख युवराज खांडेकरला वाट बघायला लावतो. हा हॅलो, मी फोन उचललाय पण हे सांगायला उचललाय की पुन्हा फोन करू नकोस मला. ओके प्लीज. पर्याय नाही एवढाच. मला कोणी समोरून टाळलेलं अजिबात आवडत नाही. आणि तू मला टाळलंस ते? मी मूर्खासारखं तिकडे वाट बघत उभा होतो. तू दिलेल्या ठिकाणी तू दिलेल्या वेळेला पोहोचलो होतो ना मी. मग तुला याला काय झालं होतं? मला तुझ्यावर काम करण्यात इंटरेस्टच नाहीये. प्लीज. युवराज तुला चॉईस देत नाहीये मी. तुला काम सांगितलं जाईल आणि ते तुला करावंच लागेल. तुला ना भेटण्याचं कारण हेच आहे की तुझी नुकतीच जेलमधून सुटका झाली. अरे कधी कोणी तुझा पाठलाग करू शकतो. आधीच पोलीस डिपार्टमेंट एवढं शार्प होऊन काम करते, त्यात ते स्पेशल क्राईम युनिट ज्यांनी गुलाबचा पाठलाग केला ते तुझ्यावर लक्ष ठेवून असतील. मला कुठलीच रिस्क नको माझ्यासाठी पण आणि तुझ्यासाठी पण. आज भेट झाली नाही पण इतकं लक्षात ठेव की आपल्यातलं अंतर खूप जास्त नाहीये. माझं नेहमी लक्ष आहे तुझ्यावरती. मला रिस्क घेऊन काम करायला आवडत नाही. नाही, रिस्क घेऊन काम करायला मलाही आवडत नाही. त्यामुळे यावेळेला मी काही बोलत नाहीये पण भेटावं तर लागणार. ओके. आणि हो, कामाचा मोबदला चोख हवाय. जो कोणी असेल युवराज खांडेकरला तर भेटावं लागेलच तुला. बॉस, टेक्नोने घरातल्यांची लोकेशन हिस्ट्री पाठवली आहे. बाबा बाहेर गेले होते. इथे वेगवेगळे गिफ्ट शॉप्स आहेत युवराजपासून 4 किलोमीटर दूर. आणि कौशिकीताई? कौशिकीताई बिझनेस पार्क युवराजपासून 6 किलोमीटर दूर. आणि पद्मिनी काकू, हां पद्मिनी काकू वुमन्स क्लब ठाणे 3 किलोमीटर दूर. चेतना काकूंनी कामत काकांना सुद्धा फोन केला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हॉस्पिटलमध्ये होते आणि हॉस्पिटलचं लोकेशन इथून 8 किलोमीटर दूर आहे. बॉस, आपल्याला ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत आपल्याकडे. म्हणजे सगळेच जण वेगवेगळ्या ठिकाणी होते पण सगळेजण एकाच डायमीटरमध्ये होते, युवराजच्या. म्हणजे मुद्दाम त्याला भेटणं किंवा त्याच्या समोर येणं त्यांनी टाळलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा हे वाटतच असणार ना की युवराज समोर त्याचा खरा चेहरा येऊ नये. किंवा असंही असू शकतं की आपल्याबद्दलची टीप लागली असेल त्यांना. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जो कोणी गुन्हेगार आहे तो ह्यांच्यापैकीच एक जण असावा. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय ना की ही संधी सुद्धा आपल्या हातून सुटली.